ग्रामीण भागात शालेय शिक्षणापासून संशोधनापर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. शेठ चिमनलाल गोविंदास मेमोरियल ट्रस्टच्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कारांचे वितरण काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर, संस्थेचे विश्वस्त मोहन गुजराती उपस्थित होते. उद्यम गौरव पुरस्कार उद्योग क्षेत्रातील बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे यांना, व्यापार क्षेत्रातील ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांना प्रदान करण्यात आला. तसेच सेवा गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रासाठी सुतिकात सेवा मंदिराला, तर सामाजिक क्षेत्रासाठी जागृती सेवा संस्थेला प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्ञान प्रबोधिनीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला असून तो डॉक्टर गिरीश बापट आणि सुभाष देशपांडे यांनी स्वीकारला. काकोडकर म्हणाले, स्थलांतर ही सर्वात मोठी समस्या असल्याचे समोर येत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागांना रोजगाराच्या दृष्टीने सशक्त बनवण्याची आणि शहराकडील ओघ रोखण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्रामीण भागात शालेय शिक्षणापासून ते संशोधनापर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्था विकसित कराव्यात. जग झपाट्याने बदलत असते, त्यामुळे बऱ्याचदा आपण त्याच्याशी जुळवून घेण्यात कमी पडतो. या परिवर्तनाचा आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम होतो. शिक्षणाच्या सोयीसुविधामुळे शहरी भागातील विद्यार्थी वेगाने प्रगती करतात. तेच ग्रामीण भागात हुशारी असली तरी सोय नसल्याने प्रगतीची गती मंदावते. सध्या माहिती मिळवण्याची साधने खूप उपलब्ध आहेत, त्यामुळे वर्गाच्या बाहेर ज्ञानार्जनाची कक्षा रुंदावत आहेत. त्या अधिक रुंदावणे गरजेचे असून शिक्षण केवळ वर्गांमध्ये राहू नये, असेही त्यांनी सांगितले. अर्थातच विशेषतः नवीन नवीन तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन नवीन उपकरणं, उपयोगी साधनं जे आपल्या पुढे येत आहेत, त्यामुळे अर्थातच आपल्या जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होतोय. व्यक्तिगत जीवनावर, सामाजिक जीवनावर, सहकारी जीवनावर, आणि अर्थातच ही जी परिवर्तनाची गती आहे ती गती दिवसेंदिवस अधिक तेज होत आहे, अधिक जास्त गतिमान होत आहे. गावे समाविष्ट करण्याचा मूळ प्रस्ताव रद्द होणार असल्याने दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीने विरोधकांना गाफील ठेवत समाविष्ट 21 गावांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नगरसेवकांची पाठराखण केली. परंतु काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येऊन फेर प्रस्ताव दिल्यामुळे मूळ प्रस्ताव रद्द होणार आहे. या प्रकारामुळे दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध आखाड्यात उतरले आहेत. महापालिका हद्दीबाहेरील गावांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आणि नंतरही सर्व पक्षांनी 21 गावांच्या समावेशाच्या प्रस्तावाला विरोध केला होता. परंतु काँग्रेसचे नगरसेवक आणि विधीचे अध्यक्ष दत्तात्रय भैरट यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गुरुवारी प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन प्रस्तावाला विरोध केला आहे. विरोधी पक्षाचे सदस्य धनंजय जाधव, ॲडव्होकेट रुपाली पाटील, लता राजगुरू यांच्यासह आणखी 3 सदस्यांनी हा फेर प्रस्ताव दिला. नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कशी आहे, कचरा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे आरक्षण, ग्रामपंचायतींचा ठराव आणि शासनाच्या अनुदानाचे आदेश आदींची माहिती प्रशासनाने घ्यावी आणि त्यानंतर हा निकाल द्यावा, असे दत्ता भैरट यांनी सांगितले. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनीही काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने म्हणण्यापेक्षा त्या दिवशी जी काय 5 तारखेला विधी समितीची मीटिंग झाली त्या संदर्भात तो चुकीचा आहे अतिशय. कारण की त्या दिवशी मी गैरहजर होतो, त्यांनी सांगून गेलो होतो. डेप्युटी चेअरमनला पण सांगितलं होतं, विनायक हननकरांना सांगितलं होतं, त्याचप्रमाणे नगरसचिवांना सांगितलं होतं. माझे नातेवाईक एक्सपायर झाल्यामुळे मी कोल्हापूरला चाललो. आज मीटिंग जी आहे आणि त्या मीटिंगमध्ये मागच्या मीटिंगच्या वेळेला जो अहवाल मागवला होता आपण, महाराष्ट्र शासन जो काय 80% अनुदान देणार आहे, त्याचबरोबर सद्यस्थितीचा त्या सगळ्या गावाचा, जी गावं समाविष्ट करणार आहे त्याच्या संदर्भात आपण अहवाल मागवला होता. ते अहवाल खरं तर मिळणार होता, पण तो अहवाल मिळायच्या ऐवजी ह्यांनी अगदी घाईगडबडीने जो ठराव करून घेतला तो अतिशय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. की आपल्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा प्रथमच मला असं तर वाटतं की हा मॅनिप्युलेट करून त्यांनी ठराव करून घेतला.
तर त्या अनुषंगाने हे ज्या वेळेला जर मी अध्यक्ष या नात्याने या सगळ्यांना सांगितलं होतं की 5 तारखेची सभा 6 तारखेला ठेवा, त्यांनी हा जो काही निर्णय केला त्याच्या अनुषंगाने माझे जे काही आमचे सभासद आहेत समितीमधले, धनंजय जाधव आहेत, रुपाली पाटील आहेत, गरजेताई आहेत, अर्चना मॅडम आहेत, वस्ते आहेत, राजगुरू मॅडम आहेत, यांनी एक माझ्या नावाने पत्र दिलं की हे सगळं आम्हाला आमची दिशाभूल करून हा ठराव करून घेतलेला आहे, तर ह्याचा फेरविचार करावा आणि फेरप्रस्ताव हा जो काही संदर्भात आपण एक मीटिंग कॉल करावी. त्या अध्यक्ष या नात्यानं कायद्याप्रमाणे ती मीटिंग कॉल केली, तातडीची सभा म्हणून आयोजन केली. त्याचा आज 3 वाजता ती मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये आम्ही राष्ट्रवादीचे सदस्य जे काही 3 वाजता मीटिंग सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे काही सदस्य आहेत ते वेळेत आलेले नव्हते. वेळेत म्हणण्यापेक्षा रादर ते आले नाही, त्यांच्यासाठी आम्ही 15 मिनिटाची वेळ पुन्हा दिली. आमच्या रुपालीताईंनी त्यांना पर्सनल कॉल केले की आम्ही तुमच्यासाठी पुन्हा वेळ वाढवलेली आहे, तुम्ही लवकर या, सभा सुरू होती अशी. पण वेळ देऊनसुद्धा ते आलेले नाहीत. मग आम्ही जे काही सगळी मंडळी होतो, सभासद होतो, आम्ही एकमुखाने तो निर्णय घेतलेला आहे जो आम्ही जो का अहवाल मागवला होता त्या अहवालाची सद्यस्थिती, त्याचबरोबर ह्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की नवीन समाविष्ट गावांमध्ये अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर आहे का, तो असलाच किती, कसा, नवीन गावाच्या संदर्भात घनकचऱ्याचा प्रश्न जो आहे तो जी गावे मनपामध्ये समाविष्ट करणार आहे त्या ग्रामपंचायतीचे ठराव आहेत का, महाराष्ट्र शासन समाविष्ट गावांना देणारं अनुदान जे आहे ते 80% अनुदानाबाबत GR वगैरे काय आला आहे का, ह्याची पूर्ण माहिती आम्ही त्यांना मागितली होती. आणि दुर्दैवानं सांगायचं वाटतं, मी पुन्हा एकदा त्यांना आता ह्या माहितीच्या संदर्भात विचारलं तर यांनी ही माहिती मागवण्याचा अजून पत्रव्यवहारसुद्धा केलेला नाही. ध्येयावर विश्वास ठेवून सतत चालत राहणारा सच्चा समाजवादी म्हणजे पन्नालाल सुराणा, असे गौरव उद्गार केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले. साथी पन्नालाल सुराणा गौरव समितीच्या वतीने न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या हस्ते पन्नालाल सुराणा यांचा 80व्या वर्षातील पदार्पणाबद्दल 11 लाख रुपयांचा गौरव निधी प्रदान करून सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. समितीचे अध्यक्ष भाई वैद्य, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद कपोले, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव आणि आमदार सारे उर्फ अप्पासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सुशील कुमार शिंदे म्हणाले, ध्येयावर विश्वास ठेवून सतत चालत राहणारा सच्चा समाजवादी म्हणजे पन्नालाल सुराणा. थोडी चमचेगिरी केली असती तर पन्नालालजी यापेक्षाही मोठे झाले असते, पण असे करणे त्यांच्या रक्तामध्येच नाही. असा निष्ठावान आणि प्रामाणिक नेता मी माझ्या राजकीय आयुष्यात पाहिला नाही. कितीही संकटे आली तरी आपले विचार आणि कृती सोडणार नाहीत, अशी रंगाण्णा वैद्य आणि पन्नालाल सुराणा ही 2 व्यक्तिमत्वे मी सोलापूरमध्ये पाहिली. पन्नालालजी जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा ते निवडून यावेत असेच मला वाटायचे. पराभवाला टक्कर देण्याची देखील हिंमत असावी लागते. पन्नालालजी यांचे नेतृत्व त्यागातून उभे राहिलेले आहे, असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले. जगद्गुरू महास्वामी परमपूज्य श्री डॉक्टर रंगनाथ स्वामी यांचा गुरुपौर्णिमा महामहोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सिद्धयोग पीठाधीश्वर आणि जगद्गुरू महास्वामी श्री डॉक्टर रंगनाथ नाथराव जोशी महाशक्तीपीठ श्री क्षेत्र तुळजापूर यांचा गुरुपौर्णिमा महामहोत्सव सोहळा पार पडला. या महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात गुरुपूजन, प्रवचन, रामायणातील भावदर्शन, गायन, भजन, शास्त्रीय नृत्य असे विविध धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप लाळे, उपाध्यक्ष रामचंद्र कुलथे, कार्याध्यक्ष माणिकराव फरड आदी मान्यवर उपस्थित होते. स्वप्ना पेडगावकर, अरुण पाठक, अंजली पाठक यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. मी कुमारी स्वप्ना पेडगावकर कार्यक्रमाची आयोजक आहे. आज दिनांक 6 जुलै गुरुपौर्णिमा निमित्त आज आपण पुण्यात पहिला गुरुपौर्णिमेचा पहिला महामहोत्सव इथे साजरा करत आहोत आणि तो आमचे गुरु जगद्गुरू डॉक्टर श्री 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 रंगनाथ शास्त्री जोशी यांचा हा महोत्सव आहे, महामहोत्सव आहे. ते एकूण 38 पदव्यांनी विभूषित आहेत. त्यांनी एकूण 21पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. ते आज त्यांनी गिरनार पर्वतावरती आपली 12 वर्षाची कडक तपश्चर्या केलेली आहे आणि तिथे त्यांना प्रत्यक्ष सिंहमुखातून दत्तदर्शन झालेले आहे व 3 वर्षे त्यांनी हिमालय पर्वतावरती पण कडक तपश्चर्या केलेली आहे. तसेच त्यांनी माहूरगड इत्यादी तीर्थक्षेत्री पण
त्यांची तपश्चर्या झालेली आहे आणि आज 2 वर्षांपूर्वी त्यांना स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन स्वतःच्या चंदनाच्या पादुका आणि गळ्यातली रुद्राक्षाची माळ बहाल केलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी त्यांचा गुरुपौर्णिमेचा महामहोत्सव साजरा करत आहोत आणि त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, जसं की प्रवचन, निरूपण, गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय नृत्य इत्यादी प्रकारे आपण त्यांची गुरुसेवा त्यांच्या सद्गुरूचरणी सादर करीत आहोत. खंडूजी बाबा चौकातील हाजी मक्केशा ट्रस्टला बांधकामाकरता दिलेली परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. डेक्कन जिमखाना येथील श्री खंडूजी बाबा चौकातील हाजी मक्केशा ट्रस्टच्या बांधकामाला परवानगी देऊ नये असे स्पष्ट मत पोलीस आयुक्तांनी नोंदवले आहे. मात्र तरीही या बांधकामाला पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून ती रद्द करावी यासाठी शहरातील विविध हिंदू संघटनांनी महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. बजरंग दल, पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, राजे शिवराय प्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, समस्त हिंदू आघाडी, ऐतिहासिक वारसा संवर्धन समिती, सशक्त भारत, हिंदुस्थान निर्माण दल, पुणे नगर हिंदू सभा, अभिनव निर्माण संघटना, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, श्रीकृष्ण मित्र मंडळ, साई प्रतिष्ठान, योगी प्रतिष्ठान, भारतीय संस्कृती संरक्षण संस्था या संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या. हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात हाजी मक्केशाला परवानगी देऊन आयुक्तांनी केला जनतेचा घात. पुणे आहे शिवरायांचे, नाही कोणत्या पुढाऱ्याचे हे फलक हाती घेऊन तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. 16 जुलैपर्यंत निवासी गाळ्यांचा ताबा न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा म्हाडा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या सर्वे क्रमांक 3111 खराडीमधील अल्प उत्पन्न गटाच्या 360 निवासी गाळ्यांच्या योजनेतील केवळ 160 गाळेधारकांना निवासी गाळ्यांचा ताबा देण्यात आलेला आहे. उरलेल्या लाभार्थी गाळेधारकांना 16 जुलैपर्यंत निवासी गाळ्यांचा ताबा न दिल्यास म्हाडा संघर्ष कृती समितीचे सदस्य 26 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी मुरलीधर मोरे, विनोद डोंगरे, लक्ष्मण शिंदे, मिलन परमार आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले, म्हाडाने 342 चौरस फुटाच्या निवासी गाळ्याची किंमत 1,86,000 रुपये इतकी ठेवली होती. मात्र 30 मार्च 2007 रोजी बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झालेली असल्याचे कारण देत गाळेधारकांकडून वाढीव 2,95,000 रुपये किमतीचे संमतीपत्र भरून मागितले. गाळेधारकांनी आपले निवासी गाळे रद्द होतील या भीतीपोटी संमतीपत्र भरून दिले. मात्र आजही गाळेधारकांना गाळ्याचा ताबा मिळाला नाही. तसेच 30 सप्टेंबर 2011 पर्यंत बांधकाम पूर्ण झाले नाही तर बिल्डर गाळेधारकांना 5,000 मासिक घरभाडे देणार असल्याच्या प्रस्तावाची देखील अंमलबजावणी केली गेली नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. काश्मीर बाबतचा अहवाल फुटीरतावादी असल्याची टीका करत शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने कर्वे पुतळा चौकात निषेध सभा घेण्यात आली. काश्मीर प्रश्नी नेमलेल्या वार्ताकार समितीचा अहवाल काश्मीरला भारतापासून तोडण्याचा डाव असून या समितीने फुटीरतावादी गटाचे म्हणणेच मांडल्याचे यातून दिसते. हा अहवाल सादर करणाऱ्या समितीचा शिवस्वराज्य प्रतिष्ठानने निषेध केला. संघटनेने या समितीच्या विरोधात कर्वे पुतळा चौकात निषेध सभा भरवली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जम्मू काश्मीरमधील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली MS अन्सारी आणि राधाकुमार यांची समिती नेमली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला. हा अहवाल म्हणजे काश्मीर भारतापासून वेगळे तोडण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका पतित पावन संघटनेने केली. हा आपल्या हिंदुस्थानचा भाग आहे आणि तो अंग आहे. तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जम्मू आणि काश्मीरमध्ये असेंब्लीच्या निवडणुका होतात, पार्लमेंटच्या निवडणुका होतात. तिथले खासदार आपल्या भारतीय संसदेच्या पार्लमेंटमध्ये बसतात. राज्यपाल तिथं मुख्यमंत्र्याला शपथविधी देतो. याचा अर्थ असा आहे की तो काय जम्मू काश्मीर पाकिस्तानात गेलेला नाहीये. जम्मू पासून तर केरळपर्यंत हा संपूर्ण हिंदुस्थान
आपण विचार केला तर विचार कुठला करायचा की ज्या वेळेला 1947 साली देशाची फाळणी झाली आणि त्या फाळणीच्या वेळेला पूर्वी आपल्या भारतामध्ये सर्व संस्थानिक आणि राजांचं राज्य होतं. त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिक भारतामध्ये सामील करून घेतलं. परंतु त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीर हे जे संस्थान होतं हे आपल्या जवळ ठेवलं. तो जो प्रश्न आहे तो मी बघून घेतो म्हणून त्यांनी त्या सरदार पटेलकडून काढून घेतला. पुणे शहरावर आलेल्या भीषण पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने पर्जन्य यागाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धीरज घाटे, नगरसेविका मनीषा घाटे, साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिलाही उपस्थित होत्या. संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाला 100 लिटर दुधाने अभिषेक करण्यात आला. नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. यात भर म्हणजे यावेळी पावसाच्या तुरळक सरीही आल्या. यावेळी धीरज घाटे म्हणाले, पुण्यात पाणी संकट भीषण झाले आहे. यामुळे भरमसाठ पाणी कपात केली जात आहे. रोजच्या वापराचेही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे गणराया पुणेकरांचे ऐकून घे, वरुण राजाला लवकर पाठवून दे, अशी प्रार्थनाही पुणेकरांच्या वतीने त्यांनी केली.